नमस्कार मित्रांनो, सिंह राशीच्या व्यक्तींनो, आनंदाने वेडे व्हाल, कारण पुढील 7 दिवसांत ग्रहताऱ्यांची वक्री चाल तुमच्या जीवनात मोठी उलथापालथ घडवून आणणार आहे. अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण होणार आहे. जे तुमच्या हातातून निसटले होते ते पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहे. अखेर या आठवड्यात नेमके काय घडणार आहे याची A to Z माहिती मी तुम्हाला ग्रहांच्या स्थितीनुसार सांगणार आहे. हे सर्व ऐकल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील. कारण मित्रांनो, आज मी त्या दुखऱ्या जखमेवर हात ठेवणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात इतकी वर्षे चढउतार सुरू होते. तुम्हाला फसवणूक सहन करावी लागली. तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला मागे ढकलले. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या दुःखाचे मूळ कारणही आज मी उलगडून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कधी कधी कडू सत्य स्वीकारणे आपल्या आयुष्यासाठी आणि मनासाठीही खूप आवश्यक असते. चला तर मग या व्हिडिओमध्ये त्या मूळ कारणाबद्दल बोलूया आणि येणाऱ्या 7 दिवसांत कोणते आनंद मिळतील, कोणती आव्हाने येतील हे सर्व जाणून घेऊया. पण मित्रांनो, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर तो शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अर्धवट ज्ञान नेहमीच नुकसानदायक ठरते हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये सच्च्या श्रद्धेने जय बजरंगबली अवश्य लिहा. सध्या हनुमानजींची कृपा तुमच्या करिअर भावावर आहे. मंगळाची ही स्थिती तुमच्या आयुष्यात मोठी मदत करणारी ठरणार आहे. आता पुढे जाऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्री बुध. सध्या वक्री बुध तुमच्या उत्पन्नाच्या भावात परत येत आहेत. यापूर्वी गुरु, बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह 12व्या भावात म्हणजेच खर्चाच्या भावात एकत्र होते. पण आता बुध वक्री अवस्थेत स्वतःच्या राशीत शुक्राजवळ म्हणजेच 11व्या भावात प्रवेश करत आहेत. 11वा भाव हा कमाईचा भाव मानला जातो. त्यामुळे तुमच्या मेहनतीचे जे फळ अपूर्ण राहिले होते, कोणीतरी अडवलेले पैसे किंवा परत मिळणारी रक्कम, ती आता तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. अडकलेला पैसा मिळेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. एकंदरीत जे तुमच्या हातातून निसटले होते ते पुन्हा तुमच्या हातात येईल. हा काळ हरवलेल्या गोष्टी पुन्हा मिळवून देणारा ठरणार आहे. याशिवाय ही ग्रहस्थिती तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवेल. यापूर्वी तुम्ही खूप भावनिक होतात. प्रत्येक निर्णय मनाने घेत होतात आणि त्यामुळे अनेकदा नुकसानही तुम्हालाच सहन करावे लागायचे. पण आता बुध स्वतःच्या राशीत वक्री झाल्यामुळे पैशांशी संबंधित प्रत्येक निर्णय तुम्ही बुद्धीने घ्याल. त्यामुळे आता कोणीही सहजपणे तुमचा फायदा घेऊ शकणार नाही. ही तुमच्यासाठी अत्यंत शुभ बाब आहे. कारण तुमच्या जवळच्या लोकांनीही अनेकदा तुमची फसवणूक केली आहे. मित्र असोत किंवा नातेवाईक, अनेकांनी खोटे अश्रू दाखवून तुमच्याकडून पैसे घेतले आणि नंतर तुमचे फोनसुद्धा उचलले नाहीत. पण आता तुम्ही भावनांपेक्षा बुद्धीचा वापर कराल. मनाऐवजी विचारपूर्वक निर्णय घ्याल. तसेच तुमच्या राशीचे स्वामी सूर्य असून बुधाचा प्रभाव तुमच्या कमाईवर शुभ परिणाम देणार आहे. त्यामुळे उत्पन्न वाढण्याचे अत्यंत चांगले योग तयार होत आहेत. जेव्हा राशीचा स्वामी कमाईच्या भावाशी जोडला जातो तेव्हा धनप्राप्ती निश्चित होते. आता पैशांसाठी तुम्हाला कोणासमोर झुकावे लागणार नाही. उलट राजासारखा स्वाभिमान ठेवून तुम्ही पैसा कमवाल. कारण सूर्य हा राजाचा ग्रह आहे. त्यामुळे आत्मविश्वासाने आणि मान उंच ठेवून कमाई करण्याचा काळ सुरू होत आहे. आता राहूबद्दल बोलूया. राहू सप्तम भावात असल्यामुळे काही काळापासून जीवनसाथीबद्दल मनात संभ्रम निर्माण झाला होता. तो किंवा ती माझ्यापासून दूर तर जात नाही ना, माझ्यावर खरंच प्रेम करतो किंवा करते का, असे अनेक प्रश्न मनात सतत फिरत होते. पण आता बुधाचा प्रभाव वाढल्यामुळे राहूचा प्रभाव हळूहळू स्थिर होऊ लागेल. केतूचा प्रभाव तुमच्या लग्नभावावर असल्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल, आयुष्याबद्दल आणि नातेसंबंधांबद्दल सतत विचार करत होता. मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. आता हे प्रश्न हळूहळू दूर होतील आणि राहूचाही प्रभाव कमी होऊ लागेल.
राहूचा प्रभाव लग्नभावावर आणि केतूचा प्रभाव सप्तम भावावर पडत असला तरी दोन्ही ग्रह समोरासमोर असूनही त्यांचे परिणाम जाणवतात. केतू तुम्हाला स्वतःला शोधण्याची किंवा जीवनसाथीशी नाते अधिक दृढ करण्याची संधी देतो. म्हणजेच स्वतःशी असलेले नाते सुधारेल किंवा जीवनसाथीशी असलेले नाते अधिक मजबूत होईल. तुम्ही जे निवडाल त्यात तुम्हाला फायदा होईल. हळूहळू दोन्ही गोष्टी संतुलित होतील. कारण शुक्र हा प्रेम आणि विवाहाचा कारक ग्रह आहे. शुक्र आणि केतूचा संयोग नातेसंबंध हळूहळू योग्य दिशेने नेईल. मात्र जीवनसाथीबद्दल ज्या भावना अपेक्षित आहेत त्या लगेच निर्माण होणार नाहीत. त्यामुळे थोडा संयम ठेवावा लागेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गणेश मंदिरात जाऊ शकता. एखादी छोटी धार्मिक यात्रा किंवा देवदर्शनही करू शकता. हा काळ त्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुमचे लग्नभाव ग्रहांच्या प्रभावामुळे चांगल्या स्थितीत आहे. तसेच करिअरचा स्वामी शुक्र सध्या स्वतःच्या राशीत आणि लग्नभावात असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने हा अत्यंत अनुकूल काळ आहे. मात्र शुक्रासोबत केतू असल्यामुळे एक अडचण निर्माण होऊ शकते. तुम्हाला जे मिळेल त्यात समाधान वाटणार नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला चांगली नोकरी मिळाली आणि चांगला पगार मिळाला तरीही यापेक्षा अधिक मिळायला हवे होते अशी भावना मनात येऊ शकते. कामात पूर्वीसारखा उत्साह वाटणार नाही. नोकरी बदलण्याची इच्छा होऊ शकते. व्यवसायात वारंवार बदल करण्याचा विचार मनात येऊ शकतो. नवीन योजना आखण्याची इच्छा सतत निर्माण होईल. ही केतूच्या प्रभावामुळे होणारी मानसिक अस्थिरता असू शकते. म्हणून या काळात संयम बाळगा आणि घाईघाईने मोठे निर्णय घेणे टाळा. मात्र मंगळाची उपस्थिती सेनापतीप्रमाणे तुमच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितच मिळतील. काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सध्या तुमच्या धनभावाचा स्वामी बुधही वक्री होणार आहे. मी आधीच सांगितले की धनाचा स्वामीही बुध आहे आणि कमाईचाही स्वामी बुधच आहे. धनभावाचा स्वामीही बुधच आहे. त्यामुळे जेव्हा बुध स्वतःच्या भावात म्हणजेच स्वतःच्या राशीत असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम धनावरही होतो. त्यामुळे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पूर्वी हरवलेली किंवा हातातून गेलेली एखादी मालमत्ता पुन्हा मिळण्याचीही शक्यता आहे. दुसरा भाव हा कुटुंब आणि नातेसंबंधांचाही भाव मानला जातो. त्यामुळे काही नाती तुटण्याच्या मार्गावर असतील किंवा दुरावली असतील तर ती पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. बुद्धीचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे घर आणि कुटुंब पुन्हा स्थिर करू शकाल. आता परिस्थिती हळूहळू अधिक चांगली होत जाईल. तुमची वाणीही आता अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण होईल. तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द लोकांना समजेल आणि त्याचा योग्य परिणाम होईल. त्यामुळे समाजात तुम्हाला नवी ओळख आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. ही तुमच्यासाठी अत्यंत शुभ बाब आहे. आता भाग्याच्या स्वामीबद्दल बोलायचे झाले तर मंगळ हा तुमच्या भाग्यभावाचा स्वामी असून तो सध्या करिअरच्या भावात स्थित आहे. त्यामुळे आता करिअरमध्ये भाग्याची साथ मिळेल. तुम्ही जे काही काम कराल त्याचे योग्य फळ नक्कीच मिळेल. कारण भाग्याचा स्वामी मंगळ स्वतः करिअरच्या भावात असल्यामुळे करिअरबाबत आता जास्त चिंता करण्याची गरज नाही. मात्र केतूच्या प्रभावामुळे कधी कधी तुम्हाला सर्व काही योग्य चाललेले नाही अशी भावना निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही केवळ तुमच्या मनाची भावना असेल. प्रत्यक्ष परिस्थिती मात्र तशी नसेल. आता अष्टमेश गुरुबद्दल बोलूया. गुरु सध्या 12व्या भावात म्हणजेच खर्चाच्या भावात आहे. त्यामुळे या आठवड्यात अचानक खर्च वाढू शकतात. रुग्णालयाशी संबंधित काही खर्च उद्भवू शकतात किंवा काही अनपेक्षित परिस्थितींमुळे नाईलाजाने पैसे खर्च करावे लागू शकतात. म्हणून खर्चांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जिथे 10 रुपये खर्च व्हायला हवेत तिथे 50 किंवा 100 रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन ठेवणे गरजेचे आहे. गुरु खर्चाच्या भावात असल्यामुळे अचानक प्रवासाचाही योग आहे. तुम्हाला राहत्या ठिकाणापासून दूर जावे लागू शकते.
या आठवड्यात अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. काहींसाठी परदेश प्रवासाचाही योग निर्माण होऊ शकतो. एकूण परिस्थिती चांगली असली तरी कर्जाबाबत विशेष सावध राहा. कर्जाचा स्वामी शनी अष्टम भावात असल्यामुळे नाईलाजाने कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो नवीन कर्ज घेणे टाळा. तसेच या काळात जुगार, सट्टा किंवा शेअर बाजारातील जोखमीच्या गुंतवणुकींपासून दूर राहणे तुमच्यासाठी अधिक हिताचे ठरेल. या बाबतीत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आता उपायाबद्दल बोलूया. वक्री बुध हा तुमच्या धनाचा तसेच लाभभावाचा स्वामी आहे. त्यामुळे या संपूर्ण आठवड्यात आणि विशेषतः या महिन्यात दररोज श्री गणेश मंदिरात जावे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात. मोदक किंवा मोतीचुराचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. तसेच श्री गणेशाची मनोभावे आराधना करत राहावी. हा उपाय नक्की करा. यामुळे बुधाचे शुभ फळ अधिक प्रमाणात मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, लक्षात ठेवा, नशीब संधी देते, पण त्या संधीचं सोनं करणारे तुमचे कर्मच असते. पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. त्यामुळे कोणतीही संधी हातातून जाऊ देऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय बजरंगबली अवश्य लिहा आणि सिंह राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच अचूक आणि महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या भविष्यवाणीसह. हर हर महादेव.